तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. राष्ट्रहित लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आवाहन केलेलं आहे की घरी खाद्यतेलाचा वापर कमी करा, सोनं खरेदी वर्षभर टाळावी. माझ्यासोबत काही महिला आहे नागपूरच्या, त्यांच्याकडनं जाणून घेऊया. निधी, सुरुवातीला तू सांग, मोदींच्या आव्हानाचं स्वागत करता, कारण की महिलांचं सगळ्यात मोठं आकर्षण असते सोनं खरेदी करणे. नाही म्हटले ते नाही असं नाही म्हटले, ते म्हटले की कमी प्रमाणात करा. जे आपण फक्त एक एक्साइटमेंट म्हणून, एक आपली आवड म्हणून घेतो, ते खरेदी करणं बंद करा. आवश्यक असेल तिथेच खरेदी करा. आणि एक मोदीजींनी शेवटी आत्मनिर्भर भारतचा जो नारा दिला आहे त्याच्याच मागे आपण जातो आहे. आपल्या इथे जे काही रिसोर्सेस आहेत त्यांना युजफुल करून, त्यांना म्हणजे खूप चांगलं यूज करून आपण जेवढं जे काय करू शकतो. शेवटी पेट्रोल डिझेल असेल हे पोल्युशन क्रिएट करणारे फ्युल्स आहेत. ते बोलले ईव्ही कडे वळा तुम्ही. आज आम्ही नगरसेवक म्हणून पण ईव्हीचा वापर करतो आहे. आणि जे लोकांकडे ईव्ही आहे त्यांनी ईव्हीचा वापर करावा किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा. तर हे एन्व्हायरमेंटसाठी पण चांगलंच आहे आणि आपल्या भारताच्या फ्युचरसाठी पण चांगलंच आहे. तर तो एक खरंच चांगला निर्णय आहे. घरी खाद्यतेल कमी वापरण्याचं आवाहन त्यांनी केलं. आपण इम्पोर्ट करतो बरंचसं तेल, तर ऑब्व्हियसली ते आपल्या हेल्थसाठी चांगलं आहे. आपण जेवढ्या पॉझिटिव्ह गोष्टी घेऊ शकतो त्या पॉझिटिव्ह गोष्टी याच्यात आहेत. जर तेल कमी वापरलं तर आपली हेल्थ ऑब्व्हियसली चांगली राहते, कारण की आपल्याला डॉक्टर्स पण सांगतात की कमी तेलात आपण जे काही खाद्यपदार्थ बनवतो ते कमी तेलात असावे. असं मोदीजींनी आवाहन केलं, तर त्याच्याला आम्ही नेहमीच सपोर्ट करू. कमी तेल वापरा म्हटले किचनमध्ये, मोदीजी म्हटले. तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही रोज स्वयंपाक करता घरी, कसं वाटतं? आम्हाला बरं वाटलं की त्यांनी असं आव्हान केलं की तेल कमी वापरा आणि पेट्रोल कमी वापरा. त्यांनी आपली हेल्थ पण चांगली राहते आणि आपलं तेल पण आयात करणं वाचेल आपलं तेल. बरं, सोनं खरेदी करण्याचं करू नका असं ते म्हटले. कमी करा, टाळावं. महिलांचं आकर्षणाचं केंद्र असते सोनं खरेदी करणे. हो, वाढलेलं आहे सोनं, पण तशी कमी आता घेतात आहे लोक. आणि ठीक आहे, बरोबर आहे. ज्यांच्याजवळ म्हटलं तुम्ही वर्षभर घेणार की नाही घेणार सोनं? नाही, आम्ही तर नाही घेणार, आम्ही नाही घेऊ शकत. बाकीच्यांचं माहिती नाही. बाकीच्यांनी टाळायला पाहिजे. बाकीच्यांनी टाळायला पाहिजे. नक्कीच काही इतर महिला सुद्धा आपल्या सोबत आहे. मावशी, मोदीजी म्हटले की सोनं खरेदी करणं टाळावं, घरी तेल कमी वापरावं. कसं वाटतंय तुम्हाला त्यांचं? हो, बरोबर आहे. नाही वापरायला पाहिजे तेल, म्हणजे हेल्थसाठी बरोबर नाही आहे, त्याच्यामुळे ठीक आहे. सोनं टाळणार का तुम्ही? हो, सोनं टाळणार ना. आवश्यक असेल तेव्हाच घ्यायचा पाहिजे. मी ना आवश्यक घेऊन नाही, ठीक आहे. मावशी, तुम्ही सांगा, घरी तेल कमी वापरा. कमीच वापरते तेल, कमीच वापरते. तेल कमीच वापरते मी. सोनं खरेदी नका करू म्हटले. तुम्ही घेणार आहे का सोनं? नाही 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 घेणं होत आता. नाही नाही. मोदीजी चुकीचं बोलताय की बरोबर बोलताय? ठीक बोलून राहिले. हो, महागाई वाढली आहे ना, एवढंच कोटी. बरोबर बोलताय. हो. नक्कीच. आणखी काही आजी, तुम्ही सांगा कसं वाटतंय? नाही, ठीक आहे, ठीक आहे ठीक. म्हणा आपण सोनं घेतच नाही ना जास्त. कुठे आपल्याला लागते तेव्हाच घेतो आपण. असं घेतो का खूप घेऊन ठेवतो? असं समज आहे की जास्त तेल टाकलं तर भाजी फार छान होते, स्वादिष्ट होते, असं काय आहे का? नाही नाही नाही. बरं, कमी वापरणार भाजीत तेल आता? हो, आम्ही तर कमीच वापरतो म्हणा. कमीच वापरणार. बरं, पुढच्या वर्षभर सोनं खरेदी करणार आहे का? नाही नाही नाही. मोदीजीच्या वक्तव्याचं स्वागत करताय की विरोध करताय? नाही, स्वागत आहे. आजी, तुम्हाला काय वाटतं? हो, मलाही वाटते तेच कमी वापरायचं. तेल आणि सोनं घ्यायचं नाही. कोण घेते एवढ्या महागाचं सोनं? होते का कोणाच्या घ्यानं? हा, हो, आता नाही घेणार. आता घेणं नाही होत. महागच एवढं नाही. घरी तेल वापरणार कमी वापरणार? कमी तेल वापरणार ना. कमी वापरणार. पण महागच वाढतो. कमीच वापरतो. मावशी, तुम्ही सांगा, घरी भाजी करताना तुम्ही किती तेल टाकायचे पहिले? मी नाही करत, माझी सून करते स्वयंपाक, थोडंसंच टाकते. मोदीजी म्हटले तर कमी वापरा म्हणून. हो 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 बरोबर आहे का? हो हो, थोडं टाकायला लागेल आता. किती सोनं खरेदी टाळावं म्हटलं ते. सोनं काय ना घ्या, मी तर घरी राहतो. काय तो सोनं पैसा जमा करून घ्या. नाही, सोनंही नाही घेऊन राहिले. नाही. काय वाटतं प्रतिक्रिया तुला? लोकांकडून चांगलाच प्रतिसाद आहे, कारण की लोकांनाही माहिती आहे की आपल्या देशहितासाठी जे कार्य आहे त्याला आपला पण हातभार लागायला पाहिजे. म्हणून सगळ्या लोकांमध्ये एक पॉझिटिव्हनेस आहे आणि त्या या मोदीजींचं जे आव्हान आहे त्याला सगळे सपोर्ट करायला तयार आहेत.
नक्कीच या सगळ्या महिला आपण बघितल्या तेल काटकसरीनं वापरायला तयार आहे ते म्हणतात आणि इंधनही EV इलेक्ट्रिक व्हेकल वापरण्याचं आवाहन केलेलं आहे. स्वागत करताय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी राष्ट्रहितासाठी जे आवाहन केलं त्याचं नागपुरातल्या वेगवेगळ्या भागात स्वागत होतं आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.